तर टीचर डेव्हलपमेंट प्रोग्राम कंडक्ट करण्यापाठीमागचं कारण आपलं असं आहे की बऱ्याच वेळा टीचर काय होतं की फक्त रुटीनची कामं करत असतात. तर त्यामुळे इथे शिकवायचं कसं हे आपण शिकवत नाही, पण तुमचा माइंडसेट नेमका कसा बदलायचा, तो कसा चेंज करायचा, आणि ते सेशन अटेंड केल्यानंतर बऱ्याच शाळांमध्ये, बऱ्याच कॉलेजेसमध्ये जे रिझल्ट आहेत ना, ते रिझल्ट पॉझिटिव्ह सापडले. आणि मग इथे बरीचशी जी काही मग क्लासेस वगैरे आहेत किंवा शाळा वगैरे आहेत, मग या शाळा आपल्याकडून वर्षभराचे प्रोग्राम्स आपल्याकडून कंडक्ट करत असतात, ज्यांना आपण टीचर डेव्हलपमेंट प्रोग्राम असं म्हणतो. त्यासोबतच आपण स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण कंडक्ट करतो, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपण वेगळे उपक्रम आपण कंडक्ट करतो. जसं की बरेचसे विद्यार्थी आहेत ते फक्त शिकायचं काम करतात, पण त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय आमूलाग्र बदल होत नाही, फक्त अकॅडमिक लेवलला बदल होतो. मग इथे स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून आपण काय करतो ना, की त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याच्यावरती आपण फोकस करतो, आणि याच्यासाठी आपल्याला बऱ्याच काही क्लासेसमध्ये आपले हे उपक्रम चालू आहेत, आणि त्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला मिळतोय. त्यासोबतच आपले बरेचसे संस्था आहेत, तिकडे आपल्या प्रोग्राम होत असतात. चॅरिटेबल संस्था आहे, त्यांच्यासोबत ॲज अ एज्युकेशनल पार्टनर, काही संस्थांसोबत आपण ॲज अ ट्रेनिंग पार्टनर म्हणून असोसिएट आहोत. तर जसे प्रॉब्लेम्स तसे आपण ट्रेनिंग आपण मुंबई महाराष्ट्रभरामध्ये आपण प्रोव्हाइड करतो. ओके, आय होप की इथपर्यंत ट्रेनिंग काय असतं हा विषय तुम्हाला कळाला असेल. कळाला आहे का? कळाला? चला, तर मित्रांनो, आमच्या कंपनीचं पर्पज आहे की आम्हाला प्रत्येक माणसाचं पॅशन शोधायचं आहे, आणि ते पॅशन शोधून त्यांना आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी सक्षम आणि प्रेरित करायचंय. आता नेमकं हे पर्पज जर आपण पाहिलं प्रामाणिकपणे, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आनंदी आणि यशस्वी. आता नेमकं आनंदी आणि यशस्वी म्हणजेच की काय, की आपल्या आजूबाजूला बरीच मंडळी जी आहेत ना, ती फक्त यशस्वी आहेत. मग यशस्वी म्हणजेच की काय, त्यांचं घर चालतंय, मग ते 5,000 चालत असेल किंवा 5 लाखात चालत असेल, म्हणजेच की ती व्यक्ती यशस्वी आहे. पण गरजेचं नाही की त्या फील्डमध्ये तुम्ही आनंदी आहात. आणि ज्यावेळेस आम्ही हा प्रश्न त्या लोकांना विचारतो की ज्या फील्डमध्ये सर तुम्ही काम करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही आनंदी आहात का, तर वितीन 2 सेकंद त्या व्यक्तीचं एक्सप्रेशन पाहिल्यानंतर कळतं की ती व्यक्ती आनंदी नाहीये, फक्त यशस्वी आहे. मग जर तुम्हाला आनंद हवा असेल, तर मग तुम्हाला जे आवडतं त्या फील्डमध्ये काम करा. त्या फील्डमध्ये तुम्ही 2-3 वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला सक्सेस सुद्धा मिळतं. आणि आज प्रत्येक माणसाला काय पाहिजे, हॅपीनेस पाहिजे, ऍज वेल एज सक्सेस पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही तुमचं पॅशन शोधा, तुमची आवड शोधा, तुमचं इंटरेस्ट शोधा. आणि हे जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला लॉंग टर्म लेवलला आनंद मिळणार. पण हे जर तुम्ही नाही शोधलं तर तुम्ही शॉर्ट टर्म प्लेजर शोधत राहणार. मग कुठेतरी पार्टी कर, सेलिब्रेशन कर, फ्रिकआउटला जा, मित्रांसोबत एन्जॉयमेंट करा. तर या सर्व गोष्टी तुम्ही शोधत राहणार, राईट. आणि मग यामुळे काय होतं की जी लोक त्यांचं पॅशन शोधत नाही किंवा जगत नाही, मग अशा व्यक्तींना सारखं सारखं मोटिवेशन लागतं. कोणीतरी सारखं सारखं सांगावं लागतं, इन्स्पिरेशन लागतं. मग अशी लोक मोटिवेशन ट्रेनिंग अटेंड करतात. टेम्पररी बदल होतो, त्याच्यानंतर परत गाडी घुमून फिरून तिकडेच येऊन थांबते. तर मग अशा व्यक्तींना मोटिवेशन लागतं. अशा व्यक्तींना तुम्हाला प्रत्येक वेळी सांगावं लागतं, अरे अपग्रेडेशन कर, स्वतःमध्ये डेव्हलपमेंट कर, स्वतःमध्ये काहीतरी बदल कर. तर मग अशा व्यक्तींना एम्पावर सुद्धा करावं लागतं. पण जी लोक स्वतःचा पॅशन जगतायत, काय वाटतंय तुम्हाला, अशा व्यक्तींना मोटिवेशन लागतं का? अशा व्यक्तींना तुम्हाला एम्पॉवर करावं लागतं का? काय वाटतंय? काय वाटतंय सर? लागतं का मोटिवेशन? सचिन तेंडुलकर यांना लागतं का मोटिवेशन? किंवा कुठलेही जी लोक स्वतःचा पॅशन जगत आहेत त्यांना मोटिवेशनची गरज पडते का? काय वाटतंय? प्रश्न कळाला का माझा? आणि जर मग ते मोटिवेशन लागतंय, म्हणजेच की तुम्ही तुमचं पॅशन जगत नाही आहात.
तो शोधा, आणि जर तुम्हाला काय मदत लागते तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क करू शकता. ओके. तो कंपनीबद्दल सांगायचं म्हटलं तर 1 मे 2019 ला कंपनीची सुरुवात केली बिफोर लॉकडाऊन. आतापर्यंत आम्ही 12,000 पेक्षा जास्त लोकांचं पॅशन शोधून दिलेलं आहे, जे आमचं पर्पज आहे. महाराष्ट्रभरामध्ये आमच्या 61 फ्रँचायझी आहेत आता. ओके, ज्याच्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या लोकेशनला आहे. 3 लाखापेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत आपण ट्रेनिंग आणि काउन्सिलिंगच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. वेगळ्या सोसायटीमध्ये, कॉलेजेसमध्ये, क्लासेसमध्ये आपले उपक्रम होतात ऑनलाईन ऑफलाईन. आणि काही आमच्या फ्रँचायझी ज्या आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील, जसं स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय की या लोकेशनला आमच्या फ्रँचायझी मुंबईमध्ये 19 आहेत, नवी मुंबईमध्ये 9 आहेत, ठाण्यामध्ये 12 आहेत, पालघरमध्ये 3 आहेत, रायगडमध्ये 3 आहेत, पुणेमध्ये 6 आहेत, संभाजीनगर आहे, सांगली, वर्धा, वडोदरा, त्यासोबतच नांदेड, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि धुळे. त्यासोबतच मित्रांनो आता आपण वडोदरामध्ये सुद्धा आपण एंट्री केलेली आहे. वडोदरामध्ये आपलं फ्रँचायझी आहे. तर असं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तर आपण पसरत आहोतच, त्यासोबतच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण रीच होतोय. या आपल्या काही सर्व्हिसेस आहेत, ज्याच्यामध्ये पर्सनल काउन्सिलिंग आहे. पर्सनल काउन्सिलिंगसाठी लोक आपल्याकडे येतात. रिलेशनशिप काउन्सिलिंगसाठी लोक आमच्याकडे येतात की त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही ना काहीतरी क्लॅशेस आहेत. त्यासोबतच बिझनेस काउन्सिलिंगसाठी येतात. बऱ्याच लोकांना बिझनेस सुरू करायचा आहे, मग ही लोक आमच्याकडे येतात. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण कुठेतरी ट्रेनिंग अटेंड करतो, कुठेतरी पुस्तक वाचतो, काहीतरी मुलाखत बघतो, आणि मग त्याच्यातून आपल्याला असं वाटतं की आपण सुद्धा बिझनेस करायला पाहिजे. स्टार्ट पण करतो, थोडा दिवस चालतं, नंतर आपण वाइंड अप करतो. तर इकडे आम्ही तुम्हाला सांगतो की पहिलं तर तुम्ही तुमची टेस्ट करून घ्या, तुमची काउन्सिलिंग करून घ्या, आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला क्लिअर कट आन्सर देऊ. याच्याने फायदा काय होतो की जर तुम्ही हे सगळं केलं तर तुम्ही बिझनेसमध्ये यशस्वी तर व्हाल, पण जर तुमच्यामध्ये बिझनेसचे गुणधर्म नसतील तर खाली फुकट तो बिझनेस करण्यामध्ये काही पॉइंट नाहीये. ओके. आणि जर करायचंच असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याचा आपण त्यांना सायंटिफिकली आन्सर देतो. याच्यामुळे फायदा हा होतो की एक तर तुमचा वेळ वाचतो, तुमचे पैसे वाचतात, आणि त्यासोबत तुम्ही निगेटिव्ह होत नाही. आणि आज आपण बघतो की जी लोक असं काही करत नाहीत ती लोक निगेटिव्ह झालेली आहेत. मग ते काय सांगतात, मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही. असं काही नाहीये, या तुमच्या समजुती आहेत. असे बरेच मराठी माणसं आहेत जे बिझनेस करत आहेत, फक्त आपल्याला ते आपण पाहत नाही, आपण ते शोधत नाही, त्यामुळे आपल्यापर्यंत ती लोक पोहोचत नाहीये. त्यासोबत आपण करिअर काउन्सिलिंग करतो, आणि त्यासाठी आपल्याकडे लोक येतात. व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण आहे, जे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कंडक्ट करतो. आणि त्यासोबतच आपण विद्यार्थी आणि पालक यांचं समुपदेशन आपण प्रोव्हाइड करतो. समुपदेशन आपल्याला माहितीच आहे की आपली कंपनी काउन्सिलिंग फील्डमध्ये काम करते. ओके. या सगळ्या सर्व्हिसेस आपण महाराष्ट्रामध्ये प्रोव्हाइड करतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का? ओके, चला. हे गुगल्स वरती आपल्या रेटिंग्स आहेत मित्रांनो, जे तुम्ही जाऊन पाहू शकता. तर सगळ्या रेटिंग्स ज्या आहेत तुम्हाला आतापर्यंत गुगल्स वरती ज्या दिसत आहेत त्या सगळ्या 5 स्टार रेटिंग्स आहेत. आता ह्या रेटिंग्स काय आहेत की ज्या लोकांनी आपल्या सर्व्हिसेस घेतल्या, सेवा घेतल्या, त्या लोकांना ह्या आवडल्या, त्यामुळे त्यांनी ह्या रेटिंग्स दिलेल्या आहेत. तर तुम्ही स्वतः जाऊन गुगल वरती सर्च करू शकता. ओके. ओके. तर चला आता आपण बोलूयात की जो आपला बिझनेस मॉडेल आहे, जो वन टाइम हा बिझनेस आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामध्ये नो रॉयल्टी, नो रिन्युअल, कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला रॉयल्टी पे करायचं नाहीये किंवा तुम्हाला रिन्युअल पे करायचं नाही. इट्स अ वन टाइम इन्व्हेस्टमेंट. तर आपला बिझनेस नेमका काय आहे, तर बिझनेस आहे आपला DMIT. ओके. आता हा DMIT जो सब्जेक्ट आहे हा थोडासा टेक्निकल सब्जेक्ट आहे. टेक्निकल म्हणजेच की काय, की हा विषय थोडासा सायंटिफिक विषय आहे. पण जरी विषय किचकट असेल, कॉम्प्लेक्स असेल, पण एक समजवला तर व्यवस्थित पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने हा विषय समजतो. आणि मी एकदम टेक्निकल पद्धतीने समजवणार नाही किंवा सांगणार नाही, एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता DMIT याच्या रिलेव्हंट अजून 2 शब्द आहेत. एक आहे DMLT. DMLT हा पॅथॉलॉजीमध्ये वापरला जातो, जिथे ब्लड चेकअप करणं, अशा ज्या सायंटिफिक ज्या टेस्ट होतात तिथे DMLT यूज केलं जातं.
दुसरा आहे याच्या सिमिलर वर्ड आहे DMAT, डीमॅट, ज्याला डीमॅट बोललं जातं. जो शेअर मार्केटचे जे करंट ट्रेडिंग अकाउंट असतात ते ओपन करण्यासाठी डीमॅट वापरलं जातं. आपण जो सांगतो तो आहे DMIT. आता त्याचा फुल फॉर्म काय? डी म्हणजे डर्मॅटोग्राफिक्स. डर्मॅटोग्राफिक्स म्हणजेच की काय? डी म्हणजे डर्मा, जे आपल्या बोटांवरती त्वचा असते त्याला म्हणतात डर्मा. ग्राफिक्स म्हणजेच की काय? आपल्या फिंगरप्रिंट्स वरती असलेले पॅटर्न. आता हे पॅटर्न 21 पद्धतीचे असतात. 21 टाईपचे पॅटर्न आपल्या आजूबाजूला सराउंडिंग मध्ये दिसतात. तर मे बी तुमचं, तुमच्या मुलीचं, तुमच्या बायकोचं, भावाचं, बहिणीचं, सगळ्यांचे फिंगरप्रिंटचे पॅटर्न एक असू शकतात, पण त्याच्यातले बऱ्याच गोष्टी ज्या असतात टेक्निकली त्या एकसारख्या नसतात. फक्त पॅटर्न एकसारखा असतो. आता हा पॅटर्न काय? जो फिंगरप्रिंट पॅटर्न जे मी तुम्हाला म्हणालो त्याला म्हणतात ग्राफिक्स. त्यामुळे शब्द होतो डर्मॅटोग्राफिक्स. आता याच्याने आपण काय करतो? याच्याने आपण मल्टिपल इंटेलिजन्स शोधतो. म्हणजेच की तुम्ही जन्मता काय टॅलेंट, काय पोटेन्शियल घेऊन आलेला आहात, तुम्ही काय करण्यासाठी जन्माला आलेला आहात, याचं सायंटिफिक आन्सर शोधण्याची प्रोसेस ही आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला असं वाटतंय की मला स्वतःला शोधायचंय, माझा जन्म का झालाय, त्यांनी ही टेस्ट करावी. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर इथून मिळणार की त्यांचा जन्म का झालाय. मग हे असं प्रत्येक माणूस काही ना काहीतरी घेऊन आलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला इथून मिळतं. ओके, तर त्यामुळे DMITचा अर्थ होतो डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. ओके, आता नेमकं याचं सायन्स काय आहे ते आपण जरा समजून घेऊया. तर सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, हे जे सायन्स आहे हे भारत सोडून 130 देशांमध्ये हे वापरलं जातं, ज्याच्यामध्ये अमेरिका, जपान, चायना, जर्मनी ह्या ज्या कंट्रीज आहेत आज एवढं प्रगत का आहेत. ओके, तो त्याच्या पाठीमागचं कारण DMIT आहे. आता कारण बरेच वेगवेगळे आहेत, पण सर्वात मोठं कारण आहे DMIT. आता DMIT काय होतं की जसं बाळाचा जन्म झाला, तिकडच्या मुलांची ही टेस्ट केली जातात आणि मग त्याच्यात जन्मता त्यांना कळतं की मुलामध्ये हे पोटेन्शियल आहे. त्या पोटेन्शियलवरती काम केलं जातं. विथिन 5 वर्षामध्ये ती जी मुलं आहेत ते ऑलिम्पिकमध्ये मेडल घेऊन येतात. नॉट ओन्ली ऑलिम्पिकमध्ये, त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये ते लोक रिझल्ट दाखवायला सुरुवात करतात आणि त्यामुळे लहान वयातच त्यांचं पोटेन्शियल बाहेर येतं. आपल्याकडे मुलं ग्रॅज्युएट जरी झाली तरी त्यांना कळत नाही की माझा जन्म का झालाय, मला काय करायला पाहिजे, 10वी नंतर काय, 12वी नंतर काय, ग्रॅज्युएशन नंतर काय, किंवा 2 मुलं झाली तरी पण ते शोधत बसतात, मला कळत नाही मी काय करू. तो कन्फ्युजन स्टेट ऑफ माइंड आहे. तर त्यापेक्षा तुम्ही ही टेस्ट करा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट, या सायन्सला ऑलरेडी पेटंट मिळालेला आहे, नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे आणि याची जी अॅक्युरेसी आहे ती 98% आहे. म्हणजे जे रिपोर्टमध्ये आहे तसेच तुम्ही आहात, काही व्यतिरिक्त काही चेंज नाहीये. फक्त तुम्हाला त्याच्यानुसार स्वतःमध्ये फक्त बदल करणं गरजेचं आहे, ते रिझल्ट तुम्हाला मिळायला सुरुवात होती. ओके, तिसरी गोष्ट ही. चौथी गोष्ट, याला कोणत्याही पद्धतीचं एज बॅरियर नाही. कोणत्याही वयाची व्यक्ती ही टेस्ट करू शकते. कोणतंही प्रोफेशन बॅरियर नाही की याच प्रोफेशनची व्यक्ती हे करू शकतं, असं काहीच नाही. जेंडर बॅरियर नाही की फक्त मुलंच करू शकतात, मोठी लोक करू शकत नाही, स्त्रियाच करू शकतात, पुरुष करू शकत नाही. कोणत्याही जेंडरची व्यक्ती ही टेस्ट करू शकतात. त्यामुळे विचार करा की किती ओपन मार्केट आहे. ओके, तो असं जर तुमच्या डोक्यात काहीतरी असेल की मला काहीतरी भव्य दिव्य करायचं, तर हा बिझनेस तुमच्यासाठी. चला, त्याचं सायन्स काय आहे? तर मित्रांनो, याचं सायन्स स्टार्ट होतं प्रेग्नेन्सी पासून, म्हणजे आईच्या गर्भातून. ज्यावेळेस कोणतीही लेडी प्रेग्नेंट असते तर त्या प्रेग्नेन्सीचा सायकल असतो 9 महिन्याचा. ओके, आता त्या 9 महिन्यामध्ये 36 आठवडे असतात. आता या 36 आठवड्यामध्ये जो सर्वात महत्वाचा जो इम्पॉर्टंट पार्ट असतो तो असतो 13 आठवड्यापासून ते 21 आठवडे. म्हणजे साधारणतः 3.5 महिन्यापासून ते 5.5 महिन्याचा जो काही कालावधी असतो, या कालावधीमध्ये मित्रांनो आपल्या ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते आणि त्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट सोबतच आपल्या फिंगरप्रिंट सुद्धा डेव्हलप होत असतात. आता फिंगरप्रिंट कुठे डेव्हलप होत असतात? आईच्या गर्भात. कधी? 13 वीक्स पासून ते 21 वीक्स मध्ये. म्हणजे विचार करा किती डेप्थ लेवलचं सायन्स. आणि हे मी सांगतोय का? तर नाही, सायंटिफिकली हे प्रूव्हन आहे.
तर जाऊन तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, प्रेग्नेन्सी स्टेजेस टाका, तुम्हाला हे सायन्स तुम्हाला गुगलवरती सुद्धा अवेलेबल आहे. ओके. आता नेमकं इथे काय होतं, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या मेंदूमध्ये उजवा आणि डावा असे दोन पार्ट असतात, राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन. आता या राईट आणि लेफ्ट ब्रेन मध्ये नेमकं काय होतं ना, की आपल्या मेंदूमध्ये मित्रांनो असे 5 पद्धतीचे कंपार्टमेंट असतात, ज्याला सायंटिफिक भाषेमध्ये लोब बोललं जातं. आता हे लोब म्हणजे की काय, या प्रत्येक लोबची काम करण्याची पद्धत असते, काम करण्याची प्रणाली असते, याचं पोटेन्शियल असतं. जसं की प्रीफ्रंटल लोब म्हणजे जो कपाळाचा जो भाग आहे, त्या कपाळाच्या भागाला प्रीफ्रंटल लोब असं म्हणतात, जिथे मॅनेजमेंट केलं जातं. म्हणजे आपल्या आजूबाजूला काय सिच्युएशन आहे ती आपण कशी हाताळतोय, तर याचं जे मॅनेजमेंट जे असतं ना, ते आपल्या प्रीफ्रंटल लोबशी असतं. म्हणजे पीपल मॅनेजमेंट असेल, सेल्फ मॅनेजमेंट असेल, तर हे प्रीफ्रंटल भागचं काम करण्याची पद्धत असते. ओके. दुसरा आहे फ्रंटल लोब, जो आपल्या या साईडला असतो. ओके. तो आपल्या प्रत्येकाचं ना डोकं दुखण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते. आणि हे तुम्ही तुमच्या डोकं दुखण्याच्या पद्धतीवरनं तुम्हाला कळेल की कोणत्या लोबवरती प्रेशर जास्त येतो. एक्झाम्पल, की समजा तुम्ही तुमच्या बायकोला मॅनेज नाही करू शकत असाल, तुम्ही तुमच्या मुलाला, बहिणीला, कोणाला म्हणजे पीपल मॅनेजमेंट तुम्हाला जमत नाहीये, किंवा तुम्ही स्वतः कन्फ्युज आहात की मला काय करायचंय, तुम्हाला उत्तर नाही सापडत आहे, किंवा लोक माझ्यासोबत अशी का वागतायत याची उत्तरं सापडत नसतील, तर तुमचं हे कपाळ दुखायला सुरुवात होतं. विषय कळाला का साध्या सोप्या भाषेत? जर तुमचं कपाळ दुखतंय, समजायचं तुम्हाला माणसं हँडल करता येत नाही, तुम्हाला सिच्युएशन हँडल करता येत नाही, तुम्हाला स्वतःला मॅनेज करता येत नाहीये, ती सिच्युएशन हँडल करता येत नाही, त्यावेळेस हा भाग दुखतो. क्लिअर होतंय? ओके. सेकंड, त्याच्यानंतर आहे इकडचा भाग. जर एखादी गोष्ट लॉजिकली आणि सिच्युएशनली ती तुम्हाला हँडल करता येत नाही, लाईक जसं एक्झाम्पल, तुमच्या आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये लोक पॉलिटिक्स खेळतायत, गेम खेळतायत तुमच्यासोबत, आणि तो गेम तुम्हाला कळतोय पण तुम्हाला त्या चक्रव्यूहातून बाहेर पडता येत नाही. फायनान्शियली इश्यूज आहे, त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडता येत नाही. आजूबाजूला खूप क्रिटिकल कॉम्प्लेक्स सिच्युएशन चालल्या, त्या तुम्हाला हँडल करता येत नाही. म्हणजे कसं त्याच्यातून बाहेर पडू? जर सिच्युएशन हँडल करता येत नाही आणि ती सिच्युएशन सारखी 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 तुमच्या डोक्यामध्ये रिपीट 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 चालली आहे, तुमचं लेफ्ट साईडचं डोकं इकडे दुखायला लागतं. आणि जर तुम्हाला पॉलिटिक्स खेळता येत नाही, त्याच्यातून बाहेर पडता येत नाही, फायनान्स मॅनेजमेंट करता येत नाही, तर या साईडचं डोकं दुखतं. म्हणजे डोकं दुखण्याची पण पद्धती आहे. मग इकडे आपल्याला कळतं की लॉजिकली प्रेशर जास्त येतोय की सिच्युएशनली प्रेशर जास्त येतोय. सिच्युएशनली येते तर इकडे दुखणार, आणि लॉजिकली येते तर इकडे दुखणार. विषय कळतोय का? सिम्पल ॲज दॅट. ही डोकं दुखण्याची पद्धत आहे. ओके. त्याच्यानंतर आहे पिवळा भाग, ज्याला म्हणतात पॅरिएटल लोब, जो आपल्या बरोबर टाळूच्या इकडेचा असतो, जिथे आपल्या बॉडीची एनर्जी, जे आपण दिवसभरात शारीरिक परिश्रम करतो, ते तिकडे असतं. देन त्याच्यानंतर ऑरेंज कलरचा जो भाग आहे त्याला म्हणतात टेम्परल लोब, जे आपण दिवसभरामध्ये चाव चाव म्याव म्याव ऐकत असतो, जसं आता तुम्ही ऐकताय मला कानाने. ओके. तर हे सगळ्या ज्या काही इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचतात, हा टेम्परल लोब मध्ये जातो. आता टेम्परल लोब म्हणजे की काय, सगळ्या फाईल टेम्पररी फक्त जातात, स्टोर होत नाही. विषय कळाला का? तर त्यामुळे सगळ्या तिकडे जे काही स्टोर होतं ते टेम्परल असतं, त्यामुळे त्याला टेम्परल लोब असं म्हणतात. आणि ते नंतर शेवटचा बघा, जो ब्लू कलरचा भाग आहे त्याला म्हणतात ऑसिपिटल लोब, जो बरोबर आपल्या डोळ्याच्या पाठीमागे असतो. जे आपण दिवसभरामध्ये कलर बघतो, शेप बघतो, तर ते शेप दाखवण्याचं काम ऑसिपिटल लोब करतो. तर अशा आपल्या ब्रेनमध्ये मित्रांनो 5 लोब राईट साईडला असतात आणि 5 लोब लेफ्ट साईडला असतात. साध्या सोप्या भाषेत कळालं का? गौरी शंकर सर, सुरेश सर, विजय सर, क्लिअर विषय इथपर्यंत? चला. तो आता मग इथे नेमकं होतं काय? तो इथे मित्रांनो विषय एकदम सोपा आहे. विषय काय आहे की आपल्या प्रत्येकाच्या बॉडीचं स्ट्रक्चर ना एकाच पद्धतीने देवाने बनवलंय. सेम ब्रेन दिलंय,
सेम वजन दिलंय, सेम हाडं दिले, सगळं बॉडीच्या आतमध्ये जे काही ऑर्गन वगैरे पार्ट्स वगैरे सगळे सेम असतात, 5 बोटं वगैरे ऍज इट इज सगळ्यांचं सेम असतं. फक्त प्रत्येकाचा डीएनए वेगळा असतो, प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स वेगळ्या असतात. मग वेगळं काय, सगळा प्रॉब्लेम इकडे आहे. तर सगळा प्रॉब्लेम इकडे म्हणजेच की काय, आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये जी काही संरचना ती सेम आहे, फक्त इन्स्टॉलेशन जे आहेत ना ते फक्त प्रत्येकाचं वेगवेगळं होतं. आता वेगवेगळं कसं असतं ते म्हणजेच की काय, आपल्या या प्रत्येक लोब मध्ये ना न्यूरॉनचं डिस्ट्रीब्युशन होतं. आणि असे आपल्या मेंदूमध्ये 86 बिलियन न्यूरॉन्स असतात. आता हे न्यूरॉन्सचं नेमकं काम काय हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, इन्फॉर्मेशन स्टोअर करणं, राईट. आता हे इन्फॉर्मेशन कशी स्टोअर होते, काय होते, याच्या टेक्निकल भागामध्ये मी जात नाही. फक्त त्याचं बेसिक काय डिफरन्स आहे ते फक्त मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, ज्यावेळेस एखादी लेडी प्रेग्नेंट असते, तर त्या प्रेग्नेन्सीमध्ये 13 आठवड्यापासून ते 21 आठवड्याची कालावधी असते. आता या कालावधीमध्ये मित्रांनो नेमकं काय होतं, त्या लेडीच्या आजूबाजूला काही ना काही सिच्युएशन घडत असतात. आता या सिच्युएशन ज्या आहेत ना, या सर्व त्या लेडी पाहत असते, ती लेडी फील करत असते आणि तिच्यानुसार तिची मेंटल कंडिशन बनत असते. आणि त्या मेंटल कंडिशन नुसार तिची थॉट प्रोसेस बनत असते. आणि मग त्या थॉट प्रोसेसचा जो इम्पॅक्ट आहे ना, तो इम्पॅक्ट करतो आपल्या मेंदूवरती आणि आपल्या फिंगरप्रिंट्सवरती. जसं की त्या इम्पॅक्ट जसा तो पडतो, त्या इम्पॅक्ट नुसार आपल्या मेंदूमध्ये असलेले जे न्यूरॉन्स आहेत, त्या न्यूरॉन्सचं डिस्ट्रीब्युशन होतं आपल्या पर्टिक्युलर लोबमध्ये. जे लोब्स आपल्या डोक्यामध्ये 10 लोब्स आहेत, त्या लोब्स मध्ये या न्यूरॉनचं काय होतं, डिस्ट्रीब्युशन होतं. आता हे डिस्ट्रीब्युशन कसं होतं, त्याचं सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ती जी लेडी आहे, त्या प्रेग्नेन्सीमध्ये ज्या गोष्टींबद्दल सर्वात जास्त विचार करते, त्या पर्टिक्युलर लोबमध्ये सर्वात जास्त न्यूरॉन डिस्ट्रीब्युट होतात. तिकडे त्या व्यक्तीचा जो लोब आहे तो पॉवरफुल असतो आणि ते काम, त्या लोबचं काम त्या व्यक्तीला खूप चांगल्या पद्धतीने जमतं. विषय कळाला. दुसरी गोष्ट, ती जी लेडी आहे, ज्या गोष्टीबद्दल एव्हरेज विचार करते, त्या पर्टिक्युलर लोब मध्ये एव्हरेज न्यूरॉन्स डिस्ट्रीब्युट होतात. तिकडे ती व्यक्ती एव्हरेज असते. त्याचा जो काही परफॉर्मन्स असणार त्या लोबचा, तो एव्हरेज असणार. मग एव्हरेज म्हणजेच की काय, की समजा जर त्याचा लॉजिकल पार्ट एव्हरेज असेल, मॅथ्स हा विषय हा एव्हरेज असणार, तर त्याला मॅथ्स मध्ये 50 मार्क्सच पडणार. त्या 50चे तुम्ही कितीही क्लासेस लावा, कितीही शिकवा, काहीही करा, 50चे 60 होतील, 70 होतील, 80-90 नाही होणार. का, पोटेन्शियल एव्हरेज आहे. आणि जिकडे ती जी लेडी आहे, ज्या गोष्टींबद्दल खूप कमी विचार करते, त्या पर्टिक्युलर लोब मध्ये कमी न्यूरॉन्स डिस्ट्रीब्युट होतात आणि तिकडे ती व्यक्ती वीक असते. आता वीक म्हणजेच की काय, त्याच्या त्या लोबचे जे काही फंक्शनिंग आहेत, जे काही काम करण्याची पद्धत आहे, तर जर 10 कामं करत असेल तर त्याच्या 7 कामांमध्ये चुका होत राहणार. विषय कळतोय का विजय सर, सुरेश सर, गौरी शंकर सर? येस येस सर. तो मग इकडे जिथे वीक आहे, तिकडे जर त्या व्यक्तीने काम करायला सुरुवात केली तर त्याला ते रिझल्ट नाही मिळत. आणि मग बऱ्याच वेळा आपल्या इथं टेंडन्सी काय असतं, की जे आपल्याला जमत नाही, जे आपल्याला येत नाही, जिथे आपल्या चुका होतात, त्या गोष्टी इम्प्रुव्हमेंट करत बसा. आणि आपण अख्खं आयुष्य आपलं इम्प्रुव्हमेंट करण्यामध्ये घालवतो. आणि मग आपल्या आजूबाजूला लोक तेच करत असतात, अरे तुला हे जमत आहे, मग तू का नाही इम्प्रुव्हमेंट करत, तू का नाही बदल करत. आणि मग हेच बोलून 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 त्या बिचाऱ्याला काय करतात, पूर्णपणे त्याच्या आतलं पोटेन्शियल असून सुद्धा त्याला जे जमत नाही, जे येत नाही ते करायला लावतात. मग बिचाऱ्याची कशी काय प्रगती होणार, बिचारा कसं काय त्याचे रिझल्ट देणार, नाही देऊ शकत. त्यामुळे आम्ही तुम्हाला काय सांगतो, की जिथे तुमची स्ट्रेंथ आहे तिथे 80% काम करा, जिथे तुमची विकनेस आहे तिथे तुम्ही 20% काम करा, तिथे जास्त एफर्ट टाकत नका बसू. 20% काम करा. 20% काम करा म्हणजेच की काय, ते काम करत असताना तुम्ही कॉन्शियसली एफर्ट घ्या. म्हणजे ते काम करताना डिले करा, वेळ घ्या, विचार करून त्या गोष्टी करा. पहिली गोष्ट ती. दुसरी गोष्ट, तिथे आपलं डोकं चालत नाही ते काम दुसऱ्याला सांगा, संपला विषय. आणि याच्याच वरून आपण लोकांना त्यांचं करिअर, पॅशन, बिझनेस हे आपण त्यांना सांगतो. आता याचं बेसिक एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवरती रिपोर्ट दिसतोय.
आता हा जर रिपोर्ट जर आपण पाहिला, ओके, तर ह्या रिपोर्टमध्ये तुम्हाला दिसत असेल की जसं तो ग्राफ आहे, तो ग्राफ जर तुम्ही पाहिलात तर खालती काही नंबर्स आहेत. एकच मिनिट. मी थोडस स्क्रीन छोटी करतो. आता तुम्ही मोबाईलची स्क्रीन थोडीशी झूम करून बघा, तर इकडे तुम्हाला काही ग्राफ दिसतात आणि प्रत्येक ग्राफ हा अप अँड डाऊन आहे. जसं की एका साईडला तुम्ही जर बघितलं R1, R2, R3, R4, R5, म्हणजे R1 म्हणजे की तुमचा राईट थंब, R2 म्हणजे सेकंड आणि R5 म्हणजे तुमची करंगळी. ओके, सेम त्याच्या अपोजिट साईडला जर तुम्ही बघितलं तर L1, L2, L3, L4, L5. तर L1 म्हणजे लेफ्ट. तर इकडे लेफ्ट हँडचे कॅल्क्युलेशन्स आहेत, एका साईडला राईट हँडचे कॅल्क्युलेशन्स आहेत. आता जर तुम्ही आकडे जर बघितले, जी गोष्ट 10च्या वरती आहे तिकडे ती व्यक्ती एक्सिलंट, जी गोष्ट 10 आणि 8च्या मध्ये आहे तिथे ती व्यक्ती एव्हरेज, आणि जसा बिलो 8 आकडा जातो तिकडे ती व्यक्ती वीक. आता जिकडे ती वीक आहे ना, तिकडची कामं त्या व्यक्तीला लगेच जमणार नाहीत, इमिडिएट जमणार नाहीत. जसं की एक्झाम्पल, काही लोक आहेत ना, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये खूप एक्सिलंट असतात, म्हणजे कम्युनिकेशन मध्ये एक्सिलंट असतात, व्हर्बल असेल किंवा नॉन व्हर्बल असेल. पण त्यांना जर तुम्ही अचानक बोला, अरे जा तू चांगलं चांगलं आर्टिकल लिहितो, चांगलं तू ब्लॉग करतोस किंवा चांगलं हे करतो, हे काम कर ना, तू आज आमच्या स्कूल कॉलेजेसमध्ये येऊन प्रवचन दे. बोला बाबा आता अचानक कुठे? तर अशा व्यक्तींना अचानक ती कोणती गोष्ट जर सांगितली, नाही जमणार, डोकं लगेच ब्लँक होणार. का? कारण की तिकडे ती गोष्ट अचानक त्यांना ती गोष्ट मॅनेज करता येणार नाही. ते का कसं ते टेक्निकल विषय आपण ट्रेनिंग मध्ये शिकवतो. तर मग इकडे जिथे जर वीक असाल तिथे जर करिअर निवडणार किंवा तिथे प्रोफेशन निवडणार किंवा तिथे तुम्ही बिझनेस निवडणार, तर तुम्हाला रिझल्ट मिळतील का? तो ऑब्विसली नाही मिळणार, रिझल्ट तुम्हाला झिरो. तर याच्याच वरून आपण बिझनेस कन्सल्टिंग देतो. जसं एक्झाम्पल, काही आमच्याकडे बिझनेस कन्सल्टिंगसाठी लोक येतात. ते लोक बोलतात की सर आम्हाला मार्केटिंगसाठी, सेल्ससाठी किंवा आम्हाला या या गोष्टींसाठी आम्हाला कन्सल्टिंग हवी आहे. आम्ही पहिला सांगतो की तुमचा रिपोर्ट काढा. रिपोर्ट काढल्यानंतर आम्हाला कळतं की बाबा या व्यक्तीचा हा लोब वीक आहे. एक्झाम्पल, मार्केटिंगसाठी कोणत्याही व्यक्तीचा जर L2 चांगला असेल, बघा आता तुम्हाला स्क्रीनवरती L2 दिसतोय, स्क्रीन वाटलं तर झूम करा, आणि L2 च्या इथे बघा डॉमिनेशन लिहिलेलं आहे, व्हिज्युअलायझेशन, सेल्फ ओरिएंटेड, थिंकिंग पॅटर्न, आउट ऑफ दी बॉक्स, हे तिकडे लिहिलेलं आहे. ओके, आता जर एखाद्या व्यक्तीचा L2 लो असेल ना मित्रांनो, तर अशा व्यक्तीला आयडिया, सोल्युशन, फंडे हे सुचत नाही. आणि मार्केटिंगसाठी काय लागतं? आयडिया, सोल्युशन, फंडे, आउट ऑफ दी बॉक्स जाऊन विचार करावा लागतो. मग ह्या व्यक्तीला जर मी मार्केटिंगची जर कन्सल्टिंग जर दिली तर काही यूज आहे का? काय वाटतंय? नाही. काहीच यूज नाहीये. केवळ ह्या व्यक्तीने कुठलंही ट्रेनिंग घेतलं, त्याला टेम्पररी रिझल्ट मिळणार, त्याच्यानंतर किल्ले भूल गया हो, परत त्याची गाडी रुटीन वरती येणार. तर सिंपल आहे, आपण त्या भानगडीत पडायचं ना, आपण सरळ मार्केटिंगचा माणूस हायर करायचा, संपला विषय. कळाला का? तर तिथे आपण आपलं डोकं चालवायचं नाही. आणि असं जर धीरूभाई अंबानी किंवा टाटा बिर्ला यांनी ज्या गोष्टी जमत नाही त्या गोष्टींमध्ये एफर्ट टाकले असते तर त्या लेवलला ती पोचली नसती. विषय कळतोय का? Yes, yes. तो या गोष्टी आपण त्या रिपोर्टवरती सांगतो. आता हे मी जस्ट तुम्हाला बेसिक एका मिनिटात सांगितलं, पण या पेजवरती आपण 1 तास काउन्सिलिंग करतो, 1 आवर. म्हणजे विचार करा किती डेप्थ लेवलला आपण त्याच्यावरती बोलतो, 1 तास. ओके, चला जाऊयात पुढे. ओके, तर पहिली गोष्ट ती कळते. दुसरी गोष्ट याच्यातून पर्सनॅलिटी कळते. आता आपल्या आजूबाजूला 4 टाईपच्या पर्सनॅलिटी असतात, इगल, पिकॉक, आउल आणि स्टेडी. तर या पर्सनॅलिटीनुसार मित्रांनो आपल्या प्रत्येकाचं वागणं, बोलणं, विचार करणं, काम करणं, निर्णय घेणं आणि रिझल्ट प्रत्येकाचे भिन्न असतात. तर मग इकडे जर तुमची पर्सनॅलिटी इगल असेल तर यू आर अ डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी. म्हणजेच की काय, तुम्ही होल्ड घेणार, कंट्रोल घेणार, राईट. तर अशी जी मुलं असतात किंवा अशी जी व्यक्ती असते ती खूप रिजिड असते, बोल्ड असते, त्यांना मारून धोडून काही होत नाही.
तर त्यामुळे आपल्या आजूबाजूला बरीच मुलं किंवा मुली असतील तर बघा, ते तुम्ही कितीही त्यांना तुम्ही टॉर्चर करा, मेंटली टफ असतात ती, त्यांना कितीही मारा, कितीही तुम्ही पनिशमेंट द्या, तुम्ही काहीही करा, काही नाही फरक पडत, दगड असतात दगड इथून. तर मग अशी जी मुलं असतात ना, किंवा अशी जी व्यक्ती असतात, ते खूप रिजिड असतात, ते बोल्ड असतात आणि इंडिपेंडंट असतात, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, जिथे जाणार तिथे होल्ड घेणार. तर यांना हँडल करण्याची पद्धत वेगळी असते, हे बऱ्याच लोकांना माहितीच नसतं. मग ते नवरा असेल, बायको असेल, मुलं असतील, मुली असतील, कोणीही असेल, तर यांची वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची पद्धत पूर्णपणे वेगळे. यांना मोटिवेशन नाही लागत, पण यांना हँडल करण्याची पद्धत वेगळी असते. दुसरी असते पिकॉक. ही पर्सनॅलिटी खूप चांगली आहे, यांच्यामध्ये पोटेन्शियल खूप असतं, पण ह्यांना आम्ही म्हणतो अल्का कुबल पर्सनॅलिटी. म्हणजेच की काय, छोट्या छोट्या गोष्टीवरती जरा काहीतरी बोललं की लगेच रडायला सुरुवात करतात, लगेच चिडायला सुरुवात होतात, म्हणजे चिडत चिडत रडतात, रडत रडत चिडतात. पोटेन्शियल खूप असतं, खूप काही करू शकतात, पण इमोशन वरती कंट्रोल नाहीये. तर यांना हँडल करण्याची पद्धत वेगळी आहे. तिसरं आहे औल, घुबड पर्सनॅलिटी. ही पर्सनॅलिटी यांना R&D करायला खूप आवडतं, रिसर्च करायला, शोधायला खूप आवडतं. तर मी ही जी मंडळी, ते कुठल्याही गोष्टीमध्ये चुका शोधणं, R&D करणं, रिसर्च करणं, तर या लोकांना सायंटिफिक गोष्टी शोधायला खूप मजा येते. पण जर ह्या लोकांना व्यवस्थित कंट्रोल केलं नाही तर मोबाईलचं खूप लवकर ऍडिक्टेड होतात, टेक्नॉलॉजीचे खूप ऍडिक्टेड होतात, आणि त्यामुळे ही लोक दिवसभर त्याच R&D मध्ये असतात. पण ही जी मंडळी आहेत दिवसभर थंड असतात, रात्र झाली, संध्याकाळी 7 वाजले, दिवाबत्तीचा वेळ झाला, त्यांना आठवायला लागतं, अरे मला कामं करायचे, ते रात्री ते 3-4 वाजेपर्यंत. तर या लोकांचं बिहेवियर वेगळं आहे. तर यांना आम्ही म्हणतो ऑल पर्सनॅलिटी. हे जास्त लोकांशी बोलत नाही, फक्त R&D रिसर्च. तर यांचं जर पोटेन्शियल व्यवस्थित जर वापरलं तर खूप जबरदस्त रिझल्ट मिळतात. आणि चौथी आहे स्टेडी, जी आम्ही म्हणतो याला मॅरेज मटेरियल पर्सनॅलिटी, ऍडजस्टेबल पर्सनॅलिटी. कुठल्याही सिच्युएशन मध्ये, कुठल्याही व्यक्तींमध्ये ही ऍडजस्ट होते. आता ही ऍडजस्टेबल म्हणजे की काय, आज्ञाधारी आहे, यांना जे कामं सांगू तशी ती कामं करत बसतात. पण ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे, ज्या लोकांमध्ये राहतात त्या लोकांप्रमाणे बनतात. जर हे क्रिमिनल लोकांमध्ये गेले तर क्रिमिनल बनतात, हुशार मुलांमध्ये गेले हुशार बनतात, ढ मुलांमध्ये गेले ढ बनतात, छपरी मुलांमध्ये गेले छपरी बनतात. तर यांचं एन्व्हायरमेंट काय आहे ना, त्याच्यावरनं यांची डेव्हलपमेंट आहे. तर यांना हँडल विथ केअर करावं लागतं. आणि आपल्या आजूबाजूला मित्रांनो 60 ते 70% हीच लोक आहेत. विषय कळतोय का? क्लिअर इथपर्यंत? सुरेश सर, विजय सर, गौरीशंकर सर, ओके. तो मग इथे ना मित्रांनो, आम्ही रिलेशनशिप काउन्सिलिंग करतो, इथून होते ती. सेकंड, पॅरेंटिंग इथून होते. त्यासोबतच मित्रांनो, जर तुमची ही पर्सनॅलिटी तर कसं हँडल करायला पाहिजे या गोष्टी पण आपण याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. तर मग बऱ्याच वेळा काय होतं, कंपॅरिझन होतं. तर कंपॅरिझन काय, की मोठा मुलगा जर इगल असेल तर तो घरात घरात बसल्या बसल्या ऑर्डर देत बसणार, हे आणून दे, ते आणून दे. आणि जर लहान मुलगा जर स्टेडी असेल तर ते प्रत्येक कामामध्ये पुढे 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 करणार, मम्मी हे आणू का, मम्मी ते आणू का, मम्मी हे ठेवू का, मम्मी ते ठेवू का. मग तो प्रत्येक कामामध्ये आईला पप्पांना हेल्प करत बसणार. मग आई बाबा काय बोलतात, बघ तो छोटा आहे पण तुझ्यापेक्षा जास्त समज आहे त्याला, तुझ्यापेक्षा जास्त कळतं त्याला, त्याला जास्त अक्कल आहे. आई वडिलांना हे कळत नाहीये, त्याच्यापेक्षा जास्त पोटेन्शियल त्या मोठ्यामध्ये, पण त्याला वेळ आहे ते बाहेर यायला. ज्या दिवशी ते बाहेर येणार त्या दिवशी तुम्हाला रिझल्ट ट्रिमंडस सापडणार. त्यामुळे तुम्ही बघा, ज्या मुलांनी लहानपणी खूप मार खाल्लाय, खूप हे केलंय, खूप शिव्या खाल्ल्यात, तीच मुलं तुम्हाला मोठ्यापणे रिझल्ट जास्त देतात. विषय कळतोय का? हॅलो, क्लिअर होतंय का सगळ्यांना? विजय सर, यमुना मॅम, गौरी शंकर सर. हो सर, हो. तर तुम्ही बघा, तीच मुलं तुम्हाला रिझल्ट जास्त देतील.
कारण की का त्यांच्यातलं पोटेन्शियल ते अकॅडमिक इयर मध्ये बाहेर निघत नाही, अकॅडमिक इयरच्या बाहेर बाहेरच्या जगात त्यांचं पोटेन्शियल एक नंबर. तर त्यामुळे पर्सनॅलिटीनुसार आपण कोणत्याही व्यक्तीला हँडल करू शकतो. ओके, चला जाव्यात पुढे. त्याच्यानंतर मित्रांनो ही एक चांगली कन्सेप्ट आहे लर्निंग स्टाईल. लर्निंग स्टाईल म्हणजे की काय, शिकण्याची पद्धत. आता या लर्निंग स्टाईलवरनं एक तर शिकण्याची पद्धत कळते की बाबा आपण कोणते लर्नर आहोत, व्हिज्युअल आहोत का, ऑडिटरी आहोत का, कायनेस्थेटिक आहोत का. तर व्हिज्युअल म्हणजे बघून शिकणं, म्हणजे की अशी जी मुलं असतात ना ते एकटक त्या व्यक्तीला बघत असतात, त्या व्यक्तीचा चेहरा कसा आहे, त्या व्यक्तीने काय वेअर केलं, त्याचे लिप्स कसे अप अँड डाऊन होत आहेत, त्याचे हातवारे कसे आहेत, तर तिकडे एकटक ते असेच बघत बसणार. त्यांना म्हणतात व्हिज्युअल लर्निंग, राईट. दुसरे असतात ऑडिटरी, त्यांना बघण्यात इंटरेस्ट नाही, ते फक्त ना ऐकत असतात, ऐकत ऐकत त्यांना म्हणतात ऑडिटरी लर्निंग. तिसरं आहे ATL. कायनेस्थेटिक, ते म्हणजे की करून शिकतात, म्हणजे की जोपर्यंत ते स्वतः ती गोष्ट हाताळत नाही तोपर्यंत त्यांना ती गोष्ट कळत नाही. तर अशा 3 पद्धतीचे लर्नर असतात. मग विचार करा की एक क्लासरूम आहे, एक टीचर आहे, एक पुस्तक आहे, शिकवण्याची पद्धत एक, पण प्रत्येकाचे रिझल्ट भिन्न. आता हे का होतं? बिकॉज ऑफ लर्निंग स्टाईल. तर जर तुम्हाला तुमची स्वतःची लर्निंग स्टाईल कळाली किंवा समोरच्या व्यक्तीची लर्निंग स्टाईल कळाली तर तुम्हाला त्या व्यक्तीला समजवणं सोपं जातं. आता मी तुम्हाला देतो. मी 1ली ते 4थी मित्रांनो विद्यार्थी होतो. विद्यार्थी, मला काय सांगायला लाज नाही वाटत. ओके, आता मी ह्या फील्डमध्ये आहे त्यामुळे मला कळालं की मी का होतो. आता यामुळे होतो मित्रांनो, माझं नाव ठाकरे, THAKRE, त्यामुळे माझा रोल नंबर ना नेहमी पाठी असायचा, शेवटचा, कारण की त्याच्यानंतर कुठलं नावच नसायचं. तर माझा रोल नंबर असायचा 87 आणि मी पास व्हायचो 87 नंबरने. म्हणजे विचार करा किती किती मी विद्यार्थी असेल. 4थी पर्यंत माझा रिझल्ट हाच होता. ओके, आणि मला सांगायला काय लाज वाटत नाही, माझ्याकडे रिझल्ट पण आहे, तुम्ही बघू शकता. पण 5वीला आमचा काय झालं, वर्ग फुटला आणि मला दुपारच्या शाळेत टाकलं. आणि दुपारच्या शाळेत टाकलं, अगेन माझा रोल नंबर तो सेम, 67, 57, 87. पण काय झालं, मी पहिलं लास्ट बेंचवरती बसायचो आणि तिकडे 5वीला मला ना पहिल्या बेंचवरती बसवलं. तर पहिल्या बेंचवरती मी बसलो आणि ऑटोमॅटिकली पहिल्या बेंचवरती बसल्यानंतर माझे रिझल्ट चेंज झाले. काय कोणी लिंबू नाही फिरवला, काय किंवा शिकवण्याची पद्धत नाही बदलली, फक्त एवढंच झालं की मी होतो ऑडिटरी लर्नर, म्हणजे मला ऐकून आणि बघून कळतं आणि मी बसायचो कुठे, शेवटला. पण ज्यावेळेस मी पहिल्या बेंचवरती बसलो तर मित्रांनो 5वीला जो 87 नंबरला पास व्हायचा तो विद्यार्थी 11 नंबरने पास झाला. डिफरन्स कळायला तुम्हाला फक्त. लास्ट वरनं पहिल्या बेंचवरती आलो तर काय झालं, तर रिझल्ट चेंज. 6वीला टॉप 10 मध्ये आलो, 7वीला टॉप 3 मध्ये आलो. पण जसं परत मी 8वीला गेलो, मी परत शेवटच्या बेंचला गेलो, मी मित्रांनो 8वीला फेल झालो. परत मी 8वीला परत रिपीट बसलो, परत मिडलला आलो, परत पास झालो. 9वीला गेलो, परत पाठी, परत नापास झालो. परत 9वीला रिपीट मी बसलो, परत पुढे आलो, परत पास झालो. 10वीला गेलो, परत पाठी, परत नापास. परत रिपीट बसलो, पुढे आलो. मित्रांनो मी महाराष्ट्रात 3रा आलो, मराठी विषयामध्ये पहिला आलो, माझ्या शाळेमध्ये मी पहिला आलो. तर फक्त बँचेस चेंज केले मित्रांनो, रिझल्ट चेंज. पण हे मला आत्ता कळतं की माझ्यासोबत हे का होत होतं. विषय क्लिअर होतोय का? तर याच्यातून फक्त तुम्ही लर्निंग स्टाईल जर फक्त चेंज केली ना, तुम्हाला रिझल्ट चेंज होतात. तर पहिला मुद्दा हा. दुसरं की याच्यातून आपण रिलेशनशिप काउन्सिलिंग पण करतो. आपण पाहतो की बऱ्याच वेळा रिलेशनशिप मध्ये सुरुवातीला खूप चांगलं चांगलं असतं आणि त्याच्यानंतर काय होतं की त्या रिलेशनशिप मध्ये ना तेवढा इंटरेस्ट राहत नाही. तो का नाही राहत? बिकॉज ऑफ व्हिज्युअल, ऑडिटरी, कायनेस्थेटिक. नवरा बायको मध्ये या 3 पैकी काही ना काहीतरी असतं. जर समजा व्हिज्युअल नवरा असेल आणि ऑडिटरी बायको असेल तर त्या बायकोला सारखं सारखं नवऱ्याचा आवाज ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. पण नवरा व्हिज्युअल आहे, त्याला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? तो नाही, त्याला बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मग तो प्रत्येक वेळी काय करणार, बायकोला आल्यानंतर जशी ती प्रिव्हियस होती ना तशीच ती दिसली पाहिजे, पण ते दिसत नाहीये. त्यामुळे त्याचा इंटरेस्ट काय होतो, कमी होतो. आणि त्यामुळे त्याला बोलण्यात इंटरेस्ट नाहीये आणि मग बायकोला असं वाटतं ह्याला इंटरेस्ट नाही बोलण्यात.
काय होतं, हे कॉन्फ्लिक्ट होतंय. हे ज्यावेळेस आम्ही रिलेशनशिप मध्ये सांगतो ना मित्रांनो, तर बऱ्याचशा नवरा बायकोंचे रिलेशनशिप जे स्पॉइल होतं, ते काय होतं, ऑटोमॅटिकली चेंज व्हायला सुरुवात होतं. विषय कळाला का सगळ्यांना? म्हणजे छोटीशी गोष्ट आहे, पण याच्यातून रिझल्ट किती आहेत तुम्ही विचार करा. ओके, चला जाऊयात पुढे. ओके, त्यानंतर मित्रांनो हे कोशंट कळतात. आता हे कोशंट काय आहेत? 5 पद्धतीचे कोशंट असतात: IQ, EQ, AQ, CQ अँड SQ. IQ म्हणजे इंटेलिजंट कोशंट, जे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की IQ टेस्ट होते. तर IQ ने काय कळतं? फक्त बुद्धिमत्ता कळते. तर बुद्धिमत्ता तुमची चांगली असेल तर तुम्ही शिकू शकता, राईट? पण असं काही गरजेचं नाहीये. तुमचं IQ चांगलं आहे तर तुम्ही चांगलं शिकणार, IQ लो असेल तर तुम्ही शिकू शकत नाही, असं काही नाहीये. सायंटिफिकली कोणताही व्यक्ती ढ नसतो. त्या प्रत्येक माणसामध्ये काहीतरी एक टॅलेंट असतं. त्या टॅलेंटला रिलेव्हंट तो कोणतीही गोष्ट शिकू शकतो. विषय कळतंय का? फक्त ते टॅलेंट तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मे बी मी अकॅडमिक मध्ये मी चांगला नाहीये, पण मे बी मी बाकीचा माझा जो इंटरेस्टचा विषय ना, तिथे मी शिकणार. का? बिकॉज ते माझा आवडता विषय आहे. तर मी ढ आहे का मग? नाही. तर IQ ने फक्त बुद्धिमत्ता कळते, पण तुम्ही तुमचं करिअर डिफाईन नाही करू शकत. पहिली गोष्ट कळाली का? पण आपले आई वडील काय करतात, सगळी जण IQ वरतीच काम करत बसतायत. चांगली पुस्तकं, चांगली शाळा, चांगली कॉलेजेस, चांगलं क्लासेस, हे सगळं IQ बेस. पण EQ वरती काम होत नाही. EQ म्हणजेच की काय? इमोशनल कोशंट. जिथे आपलं सोसायटी आली, कम्युनिटी आली, घर आलं, फॅमिली आली, रिलेशनशिप आलं, आपले रूढी, परंपरा, कल्चर, या सर्व गोष्टी आल्या ज्या भावनिकरित्या आपल्यासोबत कनेक्टेड आहेत. पण आजकाल पॅरेंट काय करतात? IQ वरती काम करतात, इमोशन वरती कामच होत नाही. त्यामुळे आज या सगळ्या गोष्टींसोबत आपण डिटॅच झालोय. त्यामुळे पहिल्यासारखे सण नाहीयेत, पहिल्यासारखी लोक नाहीयेत, पहिल्यासारखे इमोशन नाहीयेत. आणि आई वडील बोलतात की आम्ही एवढं देतोय, त्याची कदर नाही हो मुलांना. कशी कदर असणार बाबा? तू काम कुठे करतोय? इथे. काम कुठे करायला पाहिजे? इथे. मग ही बेसिक गोष्ट जर पालकांना कळाली तर मुलं अशी वागतील का? तुम्ही विचार करा ना. आपल्या आई वडिलांनी इथे काम केलं होतं की इथे काम केलं होते? तुम्हाला कळेल. त्यामुळे आपण सोसायटी सोबत, कम्युनिटी सोबत, रूढी, परंपरा, कल्चर सोबत कनेक्टेड होतो. आपण काय करतोय? आपल्या मुलांच्या इथे काम करतोय, त्यामुळे आपली मुलं या सर्व गोष्टींपासून डिस्कनेक्ट झाली. विषय कळाला का? क्लिअर इथपर्यंत? तर त्याच्यानंतर आहे AQ, ऍडव्हर्सिटी कोशंट. तुमची पेन सहन करण्याची कॅपेबिलिटीज किती, हे आपल्या AQ वरनं कळतं. आणि जर तुम्हाला कळाला तर तुमचं, समजा तुम्हाला बिझनेस मध्ये यायचं असेल, AQ चांगला असेल तर तुम्ही चांगला बिझनेस करू शकता. तुमचा AQ चांगला असेल, जिथे मेंटल टफ सिच्युएशन आहे, जसं लाईक मिलिटरी, नेव्ही, डॉक्टर, अशा फील्डमध्ये AQ चांगला पाहिजे. AQ म्हणजे की काय? तुमचं तिथे तुमच्या मनामध्ये भीती नसते, फिअर नसतं, यू आर फिअरलेस. ज्यांचा AQ चांगला असतो ना, अशा लोकांवरती प्रॉब्लेम्स आला तरी त्याच्यावरतून बाउन्स बॅक करण्याची कॅपेबिलिटी चांगली असते. मग समजा एखाद्या व्यक्तीचा AQ लो आहे, तो डॉक्टर बनेल का? तो मिलिटरी नेव्ही मध्ये जाऊ शकतो का? टफ सिच्युएशन मध्ये राहू शकतो का? तर नाही जमणार त्याची, कारण ती मेंटल टेनॅसिटी तेवढी नाहीये. तर अशी व्यक्ती खूप लवकर गिव्हअप करणार, आणि अशा व्यक्तींच्या डोक्यात सुसायडल थॉट्स पहिले येणार. तर मी एखाद्या लहान मुलाचा रिपोर्ट बघूनच सांगू शकतो की पुढे जाऊन हा सुसाईड करू शकतो. कशावरून? AQ वरून. क्लिअर होतंय का? ओके, चला जाऊयात पुढे. नंतर आहे मित्रांनो CQ. तर मित्रांनो CQ खूप महत्वाचा आहे. क्रिएटिव्ह कोशंट. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कोशंट कसा आहे? तुमच्या वरती आलेले प्रॉब्लेम्स, अडचणी, चॅलेंजेस, याच्यातून तुम्ही मार्ग कसे काढताय, तर हे आपल्या CQ वरनं कळतं. ओके, आणि ज्याचा CQ चांगला असतो ना, अशा व्यक्तींकडे आयडिया, सोल्युशन, फंडे याचा भंडार खूप जास्त असतो. तुम्ही एक आयडिया मागा, हे 5 देतील. तुम्ही 5 मागितले, 10 देतील. प्रत्येक प्रॉब्लेम मधून ह्यांच्याकडे सोल्युशन आहे. त्यामुळे हा खूप महत्वाचा आहे.
आणि त्याच्यानंतर आहे शेवटला SQ, म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट. तुमच्या थ्रू समाजामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन होणार, तुम्ही लोकांच्या लाईफमध्ये काय योगदान करणार, किती करणार, तर याच्यावरनं तुमचं पुढचं भविष्य, जिथे तुम्हाला सक्सेस जे पाहिजे ना ते मिळणार. म्हणजे इथे तुम्हाला लोक रोल मॉडेल मानणार की यार मला ह्या व्यक्तीसारखं सामाजिक कार्य करायचं, मला ह्या व्यक्तीसारखं कॉन्ट्रीब्युशन करायचंय, मला ह्या व्यक्तीसारखं फेमस व्हायचंय. हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुमचा SQ चांगला आहे. विषय कळाले का? त्यामुळे आम्ही सांगतो फक्त IQ टेस्ट करू नका. हे 4 क्वेश्चन जर तुम्हाला कळाले तर व्यवस्थित तुम्ही पॅरेंटिंग करू शकता. विषय क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? तर हे आपल्या DMIT मधून कळतं. चला, आता बऱ्याच गोष्टी DMIT मध्ये मित्रांनो, पण ते सगळ्याच गोष्टी मी कव्हर नाही करू शकत. त्याला काहीतरी लिमिटेशन आहेत. ते का ते मी तुम्हाला पुढे सांगतो. ओके, आता DMIT का करायला पाहिजे? पहिली गोष्ट, काय करणं गरजेचं आहे, काही नाही करणं गरजेचं आहे. जे नाही सांगितलं ते जर तुम्ही केलं तर तुमचं नुकसान आहे, आणि जे करायला सांगतो ते जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार. जसं एक्झाम्पल, आम्ही बऱ्याच वेळा सांगतो की जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट करायची आहे, तिथे मे बी असं होणार तुम्हाला की नाही मला भीती वाटते, मला नाही आवडत, नाही माझे मित्र नाही करत तर मग मी का करू. बाबा तिथे तुला रिझल्ट आहे, तिथे तुला तुझं पॅशन लपलंय, तिथे तुझं कोर लपलाय, तो बाहेर काढ. विषय कळतोय का? तो मग अचानक कुठेतरी त्या सिच्युएशन मध्ये गेल्यानंतर आपल्यातलं कोर बाहेर निघतो. फक्त फरक एवढाच होतोय की ते 10 वर्षावर नंतर निघेल, आणि मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही आत्ता बाहेर काढा. फक्त ते करत असताना भीती वाटणार, इंटरेस्ट नसणार, आवड नसणार, पण ऍक्च्युअल तुमचं रिझल्ट तिथेच आहे. म्हणजे तुम्ही कधीही विचार करा, जी व्यक्ती ज्या गोष्टीपासून पळते, जी व्यक्ती ज्या गोष्टीपासून पळते, ऍक्च्युअली ती व्यक्ती त्याच गोष्टीसाठी बनलेली असते. तुम्ही कधीही बघा, जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ना, तिकडेच तुमचं करिअर आहे, तिथेच तुमचं पॅशन आहे, तिथेच तुम्ही बिझनेस करणार, तिथेच तुम्ही त्याच फील्डमध्ये जाणार फिरून. मार्क माय वर्ड. क्लिअर होतंय का? ओके, तर पहिली गोष्ट, काय करायचंय काय नाही करायचंय, ट्युनिंग कशी असणार तुमची लोकांसोबत ते तुम्हाला कळतं, एज्युकेशन काय घेतलं पाहिजे ते कळतं, करिअर काय असेल, जॉब केला पाहिजे की बिझनेस केला पाहिजे, रिलेशनशिप कसं असेल, आणि तुम्ही स्वतःला कसं हँडल करू शकता, किंवा ऍज अ पॅरेंट म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना कसं हँडल करू शकता, किंवा नवरा बायको एकमेकांना कसं हँडल करू शकता, याची क्लॅरिटी तुम्हाला इथून मिळते. अशा बऱ्याच काही एक्सपेक्ट आहेत. फक्त मी तुम्हाला याच्यातल्या काही बेसिक गोष्टी एक्सप्लेन केल्या. चला, आता जाऊयात पुढे. ओके, सो याची प्रोसेस काय आहे, म्हणजे याचा बिझनेस मॉडेल नेमका काय आहे. तर मित्रांनो, आपण काय करतो, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला ही गोष्ट आवडली, त्याचं आवडल्यानंतर आपण त्याचे फिंगरप्रिंट घेतो. आता ते फिंगरप्रिंट घेण्यासाठी एक स्कॅनर लागतो, डिव्हाइस लागतो, जो साधारणतः 5,600-800 रुपयाला येतो, जो तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता किंवा आमच्याकडून पण मागवू शकता. आता ह्या डिव्हाइस मध्ये आपण फिंगरप्रिंट कॅप्चर करतो, आणि त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर असतं. आता ते फिंगरप्रिंट घेण्यासाठी साधारणतः 10 मिनिटं लागतात मॅक्सिमम. ज्यावेळेस तुम्ही नवीन असता त्यावेळेस मला 10 मिनिटं लागतात, पण समजा मला घ्यायचं असेल तर मला 2 मिनिटाच्या वरती नाही लागत. तर मग ते फिंगरप्रिंट घेतल्यानंतर 48 तास लागतात ते रिपोर्ट जनरेट करायला. आता हे 48 तास आपण क्लायंटला सांगतो. ओके, कारण की का, त्या 48 तासामध्ये आपल्याला अभ्यास करायचा असतो, आपल्याला स्टडी करायचं असतं, आपल्याला अनालिसिस करायचं असतं. त्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीला 48 तास सांगतो. जसा रिपोर्ट आला त्या व्यक्तीची काउन्सिलिंग होते, आणि ती काउन्सिलिंग साधारणतः 2 ते 2.5 तासाची असते. पण तुमची पहिली काउन्सिलिंग 2-2.5 तासाची असणार का? तर नाही. 1 तासाच्या वरती तुम्ही बडबड करू शकतच नाही. कितीही बडबड करणारा व्यक्ती असू दे, भले तो व्यक्ती टीचर असू दे, प्रोफेसर असू दे, सायकोलॉजिस्ट कोणीही असू दे, 1 तासाच्या वरती बोलू शकणार नाही ज्यावेळेस त्याची DMITची पहिली काउन्सिलिंग असेल, दुसरी असेल. हळूहळू काउन्सिलिंगचं ड्युरेशन वाढेल. तर या काउन्सिलिंगचं आपण समोरच्या क्लायंटला रेकॉर्डिंग करायला सांगतो, ऑडिओ रेकॉर्डिंग, की बाबा तू बाबा रेकॉर्ड कर, आयुष्यात कधीही ऐक. म्हणजे परत परत मला तू बोलवत नको बसू. तुला काय प्रॉब्लेम आला तर काउन्सिलिंग ऐक, तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्याच्यात दिलेलं आहे, हे आपण क्लायंटला सांगतो. ओके, त्यानंतर त्याच्यानंतर आपण काही टूल्स बनवलेले आहेत. हे टूल्स आपणच बनवलेत, बाकी कोणी बनवलेले नाहीयेत. ही आपली USP आहे पॅशनची.
तर हे टूल्स आपण त्यांना देतो, जेणेकरून आफ्टर दी काउन्सिलिंग त्यांना इम्प्लिमेंट करण्यासाठी ते बेनिफिशियल असतं. ते काय आहे ते एक सम चार्टच काही ऍक्टिव्हिटीज आहे जे आपण पालकांना देतो. ते साधारणतः 2 ते 3 तासाची प्रोसेस आहे मित्रांनो. आणि हे 2 ते 3 तासाची प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला 100% प्रॉफिट मिळणार आहे. आता मला सांगा, जगात कुठला असा बिझनेस आहे का जो 100% प्रॉफिट देतो? आहे का? ऐकलाय का कधी? पाहिलाय का कधी? ऐकलाय का विजय सर, गौरीशंकर सर, सुरेश सर, यमुना मॅम? नाही नाही. गॅरंटी सांगतो कुठे नाही ऐकायला मिळणार. पण तुम्हाला इथे तो प्रॉफिट 100% मिळणार. चला आता नेमकं काम काय करायचं ते तुम्हाला सांगतो. ओके, आता मित्रांनो हा बिझनेस तुम्ही कसा करू शकता, काय करू शकता याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. आता हे नॉर्मली आमच्या फ्रँचायझीसाठी आम्ही हे सांगतो. तर नॉर्मली याची जी टेस्ट आहे त्या टेस्टची कॉस्ट आमची या पॅशनची संपूर्ण वर्ल्ड वाईड 8,000 रुपये आम्ही घेतो. म्हणजे मार्केटमध्ये याची कॉस्टिंग थोडीशी जास्त आहे. 9,000 10,000 12,000 15,000 20,000 25,000 डिपेंड ती कॉस्टिंग आहे. आमची कॉस्टिंग मार्केटपेक्षा आम्ही 9,000 रुपये सांगतो, 8,000 रुपयाला देतो. तर 8,000 रुपये आमची बेसिक कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये 200 रुपये तुमचा ट्रॅव्हलिंग पकडा, येण्या जाण्याचा खर्च. ओके, राहिले 7,800. 7,800 हा तुमचा प्रॉफिट आहे. किती तास काम केलं तुम्ही एका माणसाच्या पाठीमागे? 2 तास 3 तास. म्हणजे 8,000 तुम्हाला 7,800 रुपये मिळत आहे. विषय कळतोय का? असं तुम्ही महिन्याला 20 जरी केलेत ना मित्रांनो, 20 मिनिमम 20, म्हणजे मॅक्सिमम तुम्ही कितीही करू शकता. आमचे नॉर्मल जे फ्रँचायझी वाले लोक आहेत ना, ज्या महिला आहेत जे घर सांभाळून सगळं सांभाळून करतात, ते महिन्याला एव्हरेजली 10-12 करतात. आणि जे लोक फुल टाइम करतात ते महिन्याला 30 32 40 एवढा टेस्ट. डिपेंड तुम्ही किती करता त्याच्यावरती आहे. ओके, आता यामध्ये तुम्ही जर फक्त एवढं जरी केलं ना मित्रांनो, तुम्ही महिन्याला 1.5 लाख रुपये आरामात कमवाल. आरामात. एवढं तुम्हाला तुमच्या जॉब मधून कुठल्या बिझनेस मधून नाही मिळणार, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. वर्षाला जर तुम्ही याच पद्धतीने जर व्यवस्थित नीट काम केलं ना, एफर्ट टाकून तुमचा बिझनेस आहे त्याच्यानुसार काम केलं, तुम्ही आरामात वर्षाला ना मित्रांनो 18 ते 20 लाख रुपये इझिली कमवू शकता, ते फक्त टेस्ट करून. आणि जर याचं तुम्ही फ्रँचायझी मॉडेल बनवताय, याचं तुम्ही ट्रेनिंग मॉडेल बनवताय, तर मित्रांनो तुम्ही आरामात वर्षाला 50-60 लाख रुपये इझिली कमवू शकता. इझिली पॅसिव्ह इन्कम कमवू शकता रिपोर्ट देऊ. जसे आमचे फ्रँचायझी मॉडेल आहे, तर आम्ही 61 फ्रँचायझी आहेत माझ्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये. तर 61 फ्रँचायझीला रिपोर्ट देण्याचं काम मी करतोय. तर प्रत्येकाकडून रिपोर्टचे मी काही लोकांकडून 1,000 रुपये घेतोय, काही लोकांकडून 1,200 रुपये घेतोय, काही लोकांकडून 1,500 रुपये घेतोय. तो डिपेंड त्यांनी कोणता मॉडेल घेतला त्याच्यानुसार आपल्याला त्याचे पैसे मिळतात. पॅसिव्ह इन्कम लाईफ टाइम मिळत राहतात. प्लस रिन्युअल अमाऊंट मिळते, प्लस फ्रँचायझी अमाऊंट मिळते, प्लस ट्रेनिंग अमाऊंट मिळते. म्हणजे तुम्ही किती लेवलला त्याला एक्सपांड करू शकता तुमच्या नावाने. ओके, तर या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी मिळतात. तर चला मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो नेमकं याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार. तर पहिली गोष्ट, याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे 39,999. आता ही जी अमाऊंट आहे नॉन रिफंडेबल आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. ती पे केल्यानंतर तुमचा आणि माझा संबंध संपला. ओके, आता याच्यात काय मिळतं, काय काय देतो आपण ते जरा एक्सप्लेन करतो. पहिली गोष्ट, तर याच्यात तुम्हाला काय मिळतं, तर याच्यात तुम्हाला मिळतं मित्रांनो स्वतःचा रिपोर्ट, सेल्फ रिपोर्ट तुम्हाला मिळतो. म्हणजे आता तुम्ही इथं आपल्याकडे येताय, तुम्ही हा मॉडेल घेताय. आता ओन बिझनेस मॉडेल म्हणजे की काय, तुमच्या नावाचं सॉफ्टवेअर दिलं जाणार, तुमचं ब्रँड नेम वापरलं जाणार, त्याच्यात पॅशनचा काही संबंध नाही. पॅशनचा पी पण नसणार तिथे. तुमचा ऍड्रेस, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा लोगो, तुमचं सगळं. तर इथे तुमचा आम्ही स्वतः एक रिपोर्ट काढून देतो आणि तुमची काउन्सिलिंग करतो, जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे.
तर त्याची अॅक्युरेसी तुम्हाला कळेल. तर पहिलं सेल्फ रिपोर्ट आणि सेल्फ काउन्सिलिंग आमच्या थ्रू तुम्हाला केली जाते. दुसरं, इथे तुम्हाला रिपोर्ट जनरेट करण्यासाठी 2 तासाचं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे आता हा रिपोर्ट काय आहे, की रिपोर्ट कसा जनरेट करायचा, त्याच्यामध्ये कसे इनपुट टाकायचे, कसे फिंगरप्रिंट्स ओळखायचे, त्याचे कॅल्क्युलेशन, म्हणजे जो थोडासा टेक्निकल विषय आहे, हे वेगळं स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं. ते 2 तासाचं असतं. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग दिली जाते. आता ही ऑनलाईन ट्रेनिंग काय, आपली बॅच असते, त्या बॅच मध्ये तुम्हाला बसवलं जातं आणि तुम्हाला साधारणतः 30 तासाचं ट्रेनिंग दिलं जातं. पण याच्यामध्ये कुठलंही रेकॉर्डिंग तुम्हाला दिलं जात नाही. ह्या मॉडेलमध्ये कुठलंही रेकॉर्डिंग तुम्हाला मिळत नाही. जी ट्रेनिंग तुम्हाला दिली ती पहिल्यांदा दिली जाणार, त्याच्यानंतर परत दिली जाणार नाही. ते तुम्ही ट्रेनिंग पूर्णपणे अटेंड करा. तुम्हाला काय मदत लागली, आमची मदत घेऊ शकता. ओके. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये 2 फिंगरप्रिंटचं सॉफ्टवेअर दिलं जाणार. म्हणजे की काय, जे आपले रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट 2 भाषेमध्ये येतात. एक तर मराठी आहे आणि दुसरं इंग्लिश आहे. ह्या दोन्ही सॉफ्टवेअर तुम्हाला दिलं जाणार. तुम्ही मराठीमध्ये लोकांना सॉफ्टवेअर रिपोर्ट जनरेट करून द्या किंवा इंग्लिशमध्ये करून द्या, तो तुमचा प्रश्न आहे. तर 2 लँग्वेजमध्ये तुम्ही सॉफ्टवेअर मधून इन्स्टॉलेशन करून देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इथे 2 लाईव्ह काउन्सिलिंग तुम्हाला मिळतील, पण त्या चार्जेबल आहेत. त्या 30 तासाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला आपण 3 लाईव्ह काउन्सिलिंग दिलेलं आहे. म्हणजे त्याच्या रेकॉर्डिंग, म्हणजे ज्यांच्या आम्ही काउन्सिलिंग केलेल्या आहेत त्याच्या रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतात. ते रेकॉर्डिंग तुम्ही ऐकायचं, त्याच्यातून तुम्हाला क्लॅरिटी मिळते. पण जर तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त फेस टू फेस आमच्या काउन्सिलिंग बघायच्या असतील, आम्हाला बोलवा, आम्ही 2 काउन्सिलिंग तुम्हाला देऊ मॅक्सिमम. 2च्या वरती नाही देणार. पण त्या 2 काउन्सिलिंगचे तुम्हाला आम्हाला अमाऊंट पे करावं लागणार. ती म्हणजेच की ₹2000 पर काउन्सिलिंग. तर तुम्हाला त्या 2 काउन्सिलिंग आम्ही देऊ, 2च्या वरती देत नाही. ओके. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये 5 रिपोर्टचं तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग मिळतं. म्हणजेच की सुरुवातीला तुम्ही 2 काउन्सिलिंग लाईव्ह बघितल्या, तुम्हाला असं वाटलंय की बाबा थोडंसं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जरा आम्हाला हेल्प करा, तर बाबा मी तुम्हाला 2 काउन्सिलिंग लाईव्ह देतो, ते चार्जेबल आहे. पण त्याच्यानंतर तुम्हाला हेल्प म्हणून ना 5 रिपोर्टचं तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग देऊ, की बाबा हा रिपोर्ट सर असा आहे, या रिपोर्टमध्ये अशा अशा गोष्टी आहेत. तर त्याचं एक समरी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून दिलं जाईल. ते ऐकायचं, तुम्ही समोरच्या व्यक्तीची काउन्सिलिंग करा, संपला विषय. तशा 5 लोकांचं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळालं, तुमचा कॉन्फिडन्स वाढला की तुम्ही पुढे स्वतःहून त्या काउन्सिलिंग करायला सुरुवात करा. ओके. त्याच्यानंतर आहे तुम्हाला मार्केटिंग आणि सेल्ससाठी डिझाईन दिल्या जातात. आमच्या ज्या ऑलरेडी डिझाईन आहेत त्या तुम्हाला दिल्या जातील. तुमचं काम आहे त्याच्यामध्ये लोगो चेंज करणं, कॉन्टॅक्ट नंबर चेंज करणं. ते कशातून होतं, काय होतं ते तुम्हाला शिकवू आपण. ओके. ज्या काही पीपीटीज आहेत, जे काही प्रपोजल आहेत, ते सगळं तुम्हाला देऊ. म्हणजे जे आमच्याकडे आहे ते सगळं तुम्हाला देऊ. तुमचं काम त्याच्यामध्ये तुमच्या फॉर्मॅटनुसार तुमचं नाव नंबर चेंज करा. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? ओके. त्याच्यानंतर इथे मित्रांनो तुमचं ओन ब्रँडचं सॉफ्टवेअर तुम्हाला दिलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं तुमचा लोगो, ऍड्रेस वगैरे सगळं असतं, चेंज करून दिलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही याचा फ्रँचायझी मॉडेल डेव्हलप करू शकता. जसं पॅशनचे फ्रँचायझी मॉडेल आहेत, तसे तुम्ही स्वतःचे फ्रँचायझी मॉडेल क्रिएट करून तुमच्या नावाने जगभरामध्ये तुमच्या फ्रँचायझी द्या. तुमचा स्वतःचा ओन क्रिएट मॉडेल करा आणि त्याला तुमचं नाव तुम्ही द्या. ओके. या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्हाला 100% प्रॉफिट मिळणार. प्लस तुम्ही पॅसिव्ह इन्कम क्रिएट करू शकता लाईफ टाइम साठी. फक्त सुरुवातीला तुम्हाला एफर्ट्स खूप टाकावे लागतील. ते फ्रँचायझी विकण्यासाठी, ते ट्रेनिंग देण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. एकदा का ते तुम्ही क्रिएट केलं, तुमची पॅसिव्ह इन्कम क्रिएट होते. ओके. चला, आता याच्यात आम्ही तुम्हाला सपोर्ट काय करतो, लाईफ टाइम तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनसाठी. लाईक जसं समजा तुम्हाला सॉफ्टवेअर दिलं, करप्ट झालं, तुम्हाला आपण चेंज करून देतो, इन्स्टॉल करून देतो. तुमचे काही फ्रँचायझी मंडळी आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम येतो लाईक सॉफ्टवेअरमध्ये, तर ते इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला आपण सपोर्ट करतो. जेव्हा पण तुम्हाला असं वाटलं काहीतरी एरर येतो, काहीतरी प्रॉब्लेम्स येतोय, तिथे तुम्हाला इन्स्टॉलेशनसाठी लाईफ टाइम आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. त्याचे काय पैसे घेत नाही. ओके. तर या बिझनेस मॉडेलमध्ये मित्रांनो तुम्हाला 100% प्रॉफिट मिळतं. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का? गौरी शंकर सर, यमुना मॅम, विजय सर.
ओके. तो माझं संपलेलं आहे. जर तुमचं काही प्रश्न असतील तर मला विचारा. काय आहेत का प्रश्न? काही क्वेरी असेल तर विचारा या मॉडेल बद्दल. जसं मी तुम्हाला ना सॉफ्टवेअर दाखवतो की सॉफ्टवेअर कसं असेल, मग तुम्ही नंतर त्याच्यानंतर थोडस डिसाईड करू शकता नेमकं कसं असेल ते. ते हे आपलं सॉफ्टवेअर आहेत मित्रांनो, जे आपण आपल्या पद्धतीने आपण बनवून घेतलेले आहेत. तर जसं आता हे रिपोर्ट जनरेशनचं सॉफ्टवेअर मी आता ओपन करतोय. तर जसं बघा इथे तुम्हाला पॅशनचा लोगो दिसतोय. तर इथे तुमच्या स्वतःच्या कंपनीचा लोगो इकडे येणार आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं एडिटिंग वगैरे सगळं करू शकता. तुमचं नाव वगैरे सगळं असेल, कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस वगैरे सगळं असेल. तर आमचे जे फ्रँचायझी मॉडेल आहे त्याच्यामध्ये आमचाच लोगो असतो, आम्ही दुसऱ्यांचा लोगो देत नाही. या मॉडेलमध्ये तुम्ही स्वतःचा लोगो तुम्ही स्वतःच पुढे जाऊन काम करू शकता. तर हे एक तुम्हाला याच्यामध्ये चेंज करून दिलं जातं. आता रिपोर्ट नेमका कसा असतो जरा तो तुम्हाला मी दाखवतो. लिगल प्रोसेस म्हणजे नेमकं काय मॅम? तर हा आपला 70 पेजेसचा रिपोर्ट आहे, जे आपण सॉफ्टवेअरमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तो अशा पद्धतीने जनरेट होतो. जसं बघा इथे तुम्हाला सगळीकडे पॅशनचा लोगो दिसतोय. तर अशा पद्धतीने हा 70 पेजेसचा पीडीएफ रिपोर्ट आपण क्लायंटला देतो. तर इथे प्रत्येक जागी जिथे नाही मॅम, ते गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन वगैरे असं काही नसतं. गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन वगैरे असं काय नसतं या सॉफ्टवेअरला. फक्त तुम्हाला बिझनेस करायचंय तर तुम्हाला गव्हर्नमेंटचे गुमास्ता लायसन्स, उद्योग आधार फक्त. तर तुम्हाला फक्त बिझनेस करण्यासाठी गव्हर्नमेंटचे आयओसीचे सर्टिफिकेट घ्यावं लागतात तुम्हाला, कारण की तुम्ही ट्रेनिंग देताय त्याच्यासाठी आयओसी लागेल. बाकी तुम्हाला उद्योग आधार लागेल, गुमस्ता लायसन्स लागेल. जर तुम्ही ऑफिस ओपन करताय तर त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी लागतील. बाकी हा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला कुठलं सायकोलॉजिकल डिग्री याची काही गरज नाही, किंवा त्याच्यासाठी तुम्हाला काही लिगल काय डॉक्युमेंटेशन करायची गरज नाहीये. हा, तुम्हाला ज्या लोकांना फ्रँचायझी द्यायची आहे त्यांच्यासोबत तुम्ही लिगल डॉक्युमेंट करा, म्हणजे त्यांचं अग्रीमेंट बनवा, त्यांच्या प्रोसेस करा, ते तुम्ही करू शकता. तुम्ही पॅशन कुठून घेताय त्याचं कुठलं लिगल अग्रीमेंट होत नाही, कारण की इथे मी तुम्हाला फ्रँचायझी देत नाही, मी तुम्हाला डायरेक्टली सॉफ्टवेअर देतोय. तुम्हाला मी सेल केलं, तुम्हाला ट्रेनिंग दिलं, सर्टिफिकेट दिलं, संपला विषय. ओके. तर अशा पद्धतीने हा 70 पेजेसचा रिपोर्ट आहे, तुम्ही पाहू शकता. मी स्क्रोल डाऊन करतोय त्याला, तर त्याच्यात काय काय असतं हे सगळं याच्यामध्ये मेन्शन्ड आहे. तर हे इकडे पहिल्या पेजवरती जसं तुम्ही पाहताय की त्या स्टुडंटचं नाव आहे, त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे आहे. आता इथे बघा हे खालती जे आहेत ना, इथे बघा डिटेल्स मध्ये तेजस्विता देसाई येत आहे. तर आपले जे काही फ्रँचायझी आहेत, तर ज्या फ्रँचायझीकडून हा रिपोर्ट आला त्यांचं नाव इथे मेन्शन केलं जातं. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे कोड दिलेला आहे, हे नंबर्स आहेत. तर हा 100वा रिपोर्ट आहे. तर हे मी जनरेट केलं, ते माझं नाव आहे. ते इथे तुमचं नाव असणार, इथे तुमचा कोड असणार, जे तुम्हाला टाकायचं तो टाका. आणि ज्यांच्या थ्रू हा रिपोर्ट आला त्यांचं तुम्ही नाव टाकू शकता. जर नसेल, तुम्ही स्वतःच केलं असेल, तुमच्या कंपनीचं नाव टाका. तर अशा पद्धतीने हे सगळं इथे त्या सॉफ्टवेअरमध्ये चेंज करून दिल्यानंतर इथे सगळं सॉफ्टवेअरमध्ये तुमचं नाव येतं. ओके. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला इथे सगळीकडे बघा पॅशनचा लोगो, पॅशनचं सगळं डिझाईन दिसतंय. तसं सेम तुमचं चेंज करून तुम्हाला दिलं जाणार.
कळालं का सगळ्यांना इथपर्यंत? आता काय प्रश्न असतील ते विचारा. मी रिपोर्ट दाखवला, मी सॉफ्टवेअर दाखवलं. बाकी काय तुमचं ट्रेनिंग जे असेल ते ट्रेनिंग आपली बॅच चालू होणार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात. काही प्रश्न असतील ते विचारा. आहेत का? येस विजय सर. ठीक आहे, विजय सरांचे काही प्रश्न नाही आहेत. गौरीशंकर सर तुमचे काय प्रश्न? यमुना मॅम तुमचे काय प्रश्न? ओके. मॉडेल कळालं सगळ्यांना? हो सर. सपोर्ट म्हणजे तुम्हाला इन्स्टॉलेशन साठी सपोर्ट जो पाहिजे तो मिळणार. सुरुवातीला 5 काउन्सिलिंग तुम्हाला मिळतील. 5 काउन्सिलिंग म्हणजे त्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग सॉरी. आणि इन्स्टॉलेशन साठी तुम्हाला मिळेल. ट्रेनिंग जे तुम्हाला आहे ते सगळं तुम्हाला ऑनलाईन मिळणार. रेकॉर्डिंग मिळणार नाही त्याची. रेकॉर्डिंग आपण देत नाही अशी. तुम्हाला पण कधी हेल्प लागली कुठल्या रिपोर्टसाठी किंवा कुठलं रिपोर्ट जनरेट करण्यासाठी तर डेफिनेटली ती हेल्प आपण तुम्हाला करतो. काय सपोर्ट लागला ते आपण करतो. त्याच्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीची कन्सल्टिंग देत नाहीये की बाबा तुम्ही मार्केटिंग असं केलं पाहिजे, तुम्ही ह्या आयडिया वापरलं पाहिजे, तुम्ही असं अप्रोच करायला पाहिजे, तुम्ही हे केलं पाहिजे, ते नाही देत. ते आपण फक्त फ्रँचायझी मॉडेलला देतो. कारण की त्यांच्याकडून आम्हाला पॅसिव्ह इन्कम येते त्यामुळे एफर्ट टाकतो. रिपोर्टचे पैसे येतात त्यामुळे एफर्ट टाकतो. रिन्युअलचे पैसे येतात त्यामुळे एफर्ट टाकतो. इथे आपल्याला काही मिळत नाही. डायरेक्ट ट्रेनिंग देणार, सॉफ्टवेअर देणार, जे काही आपल्याकडे मटेरियल क्रिएट केलंय पीपीटी असेल, प्रपोजल असेल ते सगळं देणार. संबंध संपला. तुम्ही तुमच्या मार्गाला तुम्ही तुमचा ब्रँड बनवा. दॅट्स इट, संपला विषय. काही प्रश्न आहेत का? जर असेल तर काही विचारू शकता तुम्ही. ओके ओके, हरकत नाही विजय सर, थँक्यू. रिमेनिंग बाकीच्यांचे काय कोणाचे प्रश्न काय असेल ते विचारू शकता. आणि लवकरात लवकर तुम्ही तुमची प्रोसेस कंप्लीट करा ज्यांना करायचं आहे. म्हणजे हा मॉडेल त्या लोकांसाठी आहे ज्यांना स्वतःचं ब्रँड क्रिएट करायचं त्या लोकांसाठी. बाकी तुम्हाला जर वेगळ्या फ्रँचायझी हव्या असतील तर त्या ऑलरेडी तुम्ही अटेंड केलेल्याच आहात. यमुना मॅमने अटेंड केलेला आहे, गौरीशंकर सरांनी अटेंड केलेला आहे. ते वेगळे मॉडेल आहेत फ्रँचायझी मध्ये, तर ते मॉडेल पण तुम्ही जॉईन करू शकता. असं काही हे नाही. येस सर, कसली फीज? या मॉडेलची म्हणताय की कोणत्या सर? या मॉडेलची फीज आहे 39,999. ही फीज आहे सर. या फीज मध्ये तुम्हाला तुमच्या नावाचं सॉफ्टवेअर मिळणार. टोटल 3 सॉफ्टवेअर, 2 रिपोर्ट जनरेट करायचे, एक फिंगरप्रिंट घ्यायचं. ट्रेनिंग मिळणार तुम्हाला 30 तासाचं. त्यासोबत तुमचा स्वतःचा रिपोर्ट, काउन्सिलिंग आणि त्याच्यानंतर जेवढ्या डिझाईन्स आहेत तेवढं सगळं मिळणार तुम्हाला. फक्त तुमचा लोगो, नाव, नंबर सगळं चेंज करायचं. ते कसं करायचं ते तुम्हाला सांगू. रिपोर्ट जनरेट करायचं सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. म्हणजे टोटल 32 आवर्सचं ट्रेनिंग आहे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकवल्या जाणार, ज्या मेन्शन केलेल्या आहेत. फक्त हो हो एकदाच आहे सर. एकदाच पे करायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जाणार. त्याच्यामध्ये नो रिन्युअल, तुम्हाला कुठल्याही रिपोर्टचे पैसे द्यायचे नाहीत. सगळं तुमचं वैयक्तिक असणार आहे आणि तुम्ही स्वतःचा वैयक्तिक ब्रँड क्रिएट करू शकता. जसं आता तुम्ही जर फ्रँचायझी घेतली माझी तर ते पॅशनच्या अंडर असणार. तिथे सगळं अग्रीमेंट पॅशनचं असतं, सगळं काम पॅशनचं असतं. कन्सल्टिंग पण असते त्याच्यामध्ये, सपोर्ट पण असतो, सगळ्या गोष्टी असतात. याच्यामध्ये सुरुवातीला जे काय आहे ते आम्ही करतो. पण त्याच्यात कन्सल्टिंग नाहीये की बाबा आम्हाला स्कूलमध्ये कसं व्हिजिट करायचं ते शिकवा. ते बाबा काही नाहीये. प्रपोजल दिलं जाणार, सांगितलं जाणार, तुम्ही तशा पद्धतीने जाऊन बोला, भेटा आणि तुमचा मॉडेल क्रिएट करा. बाकी ट्रेनिंग मी म्हणजे तुम्हाला एवढं गॅरंटी देतो की तुम्ही कुठेही जा,
पॅशन सारखं ट्रेनिंग तुम्हाला ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कुठे मिळणार नाही. म्हणजे हे जे 30 तासाचे ट्रेनिंग जे मी तुम्हाला देतोय ना, तुम्ही हे कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये जा, तिथे फक्त तुम्हाला 4 तासाचं ट्रेनिंग दिलं जातं. 4 तासामध्ये काय होणार आहे? काय नाही होत. ओके. तर त्यामुळे लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि लवकरात लवकर तुमचं प्रोसेस कम्प्लीट करा. आणि काय असेल तर मला विचारू शकता. क्लिअर इथपर्यंत सर? ठीक आहे. मी पीपीटी पाठवतो सर. गौरीशंकर सर तुम्हाला, यमुना मॅम तुम्हाला पण पाठवतो, विजय सर तुम्हाला पण पाठवतो. आणि काय असेल क्वेरी तर विचारा, नंतर मग आपण वाटलं तर वैयक्तिक बोलूया. ओके. पण बॅच चालू होते 1 ऑगस्टला चालू होईल. 1 ऑगस्टच्या 2-3 तारखेला किंवा 4-5 तारखेपर्यंत चालू होईल. त्याच्या अगोदर तुम्ही प्रोसेस तुमची कंप्लीट करून घ्या. आणि यमुना मॅम तुम्ही जे वुमन एम्पॉवरमेंटचं जे विचारलं होतं ते 23 तारखेला संपलं. त्यामुळे 23 तारखेला ज्या 7-8 लोकांचे जे एनरोलमेंट झालं होतं त्या लोकांना ती ऑफर मिळाली. ओके. तुम्ही ऍटलीस्ट पे जरी करून ठेवलं असतं तरी तुम्हाला तुमचं नाव मी नंबर पाठवला असतं पुढे. फॉर्म नंतर फिल केला. ट्रेनिंग जी असणार ती ऑनलाईन असणार झूम वरती. ऑनलाईन ट्रेनिंग आहे, ऑफलाईन ट्रेनिंग नाही. ऑनलाईन ट्रेनिंग झूम वरती रोजचे 2 तास, 8 ते 10. ओके. तर चालेल. चला, थँक्यू व्हेरी मच. काही क्वेरी असेल तर तुम्ही माझ्याशी वैयक्तिक मग तसं बोलू शकता. चला, थँक्यू.